गुड मॉर्निंग. आजचा टॉपिक आहे आपला बेड मेकिंग. बेड मेकिंग ही एक इम्पॉर्टंट प्रोसिजर आहे नर्सिंगमधली. ठीक आहे, ही एक इम्पॉर्टंट टेक्निक आहे. सो सर्वात पहिले तुम्हाला बेड मेकिंग यायला पाहिजे आणि तो बेड आपण कशासाठी बनवतोय, त्याचे फायदे काय आहेत पेशंटसाठी हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. सो बेड मेकिंगची डेफिनेशन काय आहे, व्याख्या. बेड मेकिंग is one of the important nursing procedure to prepare various types of bed for patient to ensure comfort and useful position for a particular condition. बेड मेकिंग आपण का करतोय, ही एक इम्पॉर्टंट प्रोसिजर आहे नर्सिंगमधली आणि यामध्ये आपण व्हेरियस टाईप्सचे बेड बनवतो. जसं आहे ओपन बेड आहे, क्लोज बेड आहे, फ्रॅक्चर बेड आहे, ऑपरेशन बेड आहे. ओके, असे वेगवेगळ्या प्रकारचे बेड आपण बनवतो. कशासाठी? टू एन्श्युअर पेशंट्स कम्फर्ट. ओके, पेशंटला एकदम कम्फर्टेबल त्यावर झोपता यावं आणि त्याला व्यवस्थित पोझिशन देता यावी पर्टिक्युलर बेडवरती. सो त्यासाठी आपण बेड मेकिंग ही प्रोसिजर करतो. ठीक आहे. सो बेड मेकिंगचे फायदे काय आहेत? पर्पजेस आर टू प्रोव्हाइड द पेशंट विथ अ कम्फर्टेबल अँड सेफ बेड. पेशंटला कम्फर्टेबल आणि सेफ बेड मिळण्यासाठी आपण बेड मेकिंग करतो. टू प्रिव्हेंट बेडसोअर. पेशंटला कंटिन्यू, काही पेशंट आपल्याकडे अनकॉन्शियस बेशुद्ध असतात अवस्थेत किंवा काही मेजर सर्जरी झालेल्या असतात, मोठ्या सर्जरी झालेल्या असतात, जसं न्यूरोलॉजी सर्जरी आहे, ब्रेनची सर्जरी आहे, मणक्याची सर्जरी आहे. ओके, अशा मोठ्या मोठ्या सर्जरी झालेल्या असतात. सो पेशंट त्यामुळे काय आपली पोझिशन चेंज करू शकत नाही. ठीक आहे. जेव्हा आपण बेड मेकिंग करतो तेव्हा पेशंटची थोडीफार पोझिशन चेंज होते आणि त्यामुळे पेशंटला बेडसोर होत नाही, जखमा होत नाही पाठीला. ठीक आहे. टू प्रमोट क्लिनलीनेस. आणि पेशंटला काय वाटतं, स्वच्छ वाटतं. जेव्हा आपले बेडवरची जेव्हा चादर चेंज होते तेव्हा आपल्याला कसं वाटतं, नीट अँड टायडी, स्वच्छ वाटतं. ठीक आहे. टू प्रमोट क्लिनलीनेस अँड टू गिव्ह अ युनिट अँड वॉर्ड नीट अपीअरन्स. एखाद्या वॉर्डमध्ये जर डेली बेडशीट चेंज होत नसतील तर त्या वॉर्डचा लुक कसा दिसेल, घाणेरडा दिसेल. ठीक आहे. सो हे जे युनिट किंवा वॉर्ड आहे त्याचा अपीअरन्स चांगला दिसण्यासाठी आपण बेड मेकिंग करतो. ठीक आहे. हे सर्व काय आहेत, फायदे आहेत बेड मेकिंगचे. काय बेड मेकिंगची डेफिनेशन? बेड मेकिंग इज वन ऑफ द इम्पॉर्टंट नर्सिंग प्रोसिजर टू प्रिपेअर व्हेरियस टाइप्स ऑफ बेड फॉर पेशंट टू एन्श्युअर कम्फर्ट अँड युजफुल पोझिशन फॉर अ पर्टिक्युलर कंडिशन. पर्पजेस काय आहेत? टू प्रोव्हाइड द पेशंट विथ कम्फर्टेबल अँड सेफ बेड, to prevent bed sore, to promote cleanliness, to give unit and ward need appearance. ठीक आहे. सो हे आपण बघितले डेफिनेशन आणि फायदे. नाव प्रिन्सिपल्स आहेत काही बेड मेकिंगचे. त्यामधलं पहिलं प्रिन्सिपल आहे, आपण बेड मेकिंग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे. ओके, काय काय केलं पाहिजे हे, दॅट इज कॉल्ड प्रिन्सिपल्स. ओके. सो प्रिन्सिपल आहेत. पहिलं प्रिन्सिपल आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर फाउंड एव्हरीवेअर. मायक्रो ऑर्गॅनिझम सगळीकडेच असतात. ओके. जेव्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट येतो तेव्हा एक आजारी कंडिशनमध्ये येतो. सर्व वेगवेगळ्या प्रकारचे आजारी पेशंट असतात, जसं डेंग्यू आहे, मलेरिया आहे, HIV आहे, HBsAg आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट आपल्या हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये दिसून येतात. सो प्रत्येक गोष्टीवरती एक मायक्रो ऑर्गॅनिझम बसलेला असेल, कारण वातावरण काय असतं, दूषित असतं, आजारी पेशंट असतात त्यामुळे. ठीक आहे. सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर फाउंड एव्हरीवेअर ऑन द स्किन, ऑन द आर्टिकल्स यूज बाय द पेशंट. पेशंटच्या शरीरावर पेशंटने जे जे आर्टिकल्स वापरलेले आहेत, जसं आहे तांब्या आहे, पेशंटचं साईड बेड आहे किंवा बेडशीट आहे, त्याच्यावरती ब्लँकेट आहे, हे सर्व आर्टिकल्स पेशंट वापरतो. त्यामुळे त्यावरतीही विषाणू जीवाणू बसलेले असतात. ठीक आहे. अँड इन द एन्व्हायरमेंट, आणि हवेमध्ये पण पसरलेले असतात, कारण ट्युबरक्युलोसिसचे पेशंट असतात. पेशंट सारखे खोकत असतात, शिंकत असतात, त्यामुळे हे जे जीवाणू असतात ते हवेमध्ये पण पसरतात. ठीक आहे. सो नर्सनी काय केलं पाहिजे? द नर्स टेक केअर टू प्रिव्हेंट द ट्रान्समिशन ऑफ these microorganisms from the source to the new host by direct and indirect contact. जसं जी एक स्टाफ नर्स आहे, वॉर्डमध्ये कंटिन्यू वर्किंग असते, एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटकडे जात असते. ठीक आहे. सो एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटकडे जाण्याआधी तुम्हाला हँड वॉशिंग केलं पाहिजे.
ओके, त्यामुळे काय होणार, या पेशंटचे जे जीवाणू असतील ते दुसऱ्या पेशंटकडे क्रॉस इन्फेक्शन होणार नाही. किंवा जो फक्त साधा फीवरसाठी ॲडमिट झालेला आहे अशा पेशंट सेलला सेकंडरी इन्फेक्शन होणार नाही. ठीक आहे. सो नर्सनी काय काळजी घेतली पाहिजे? द नर्स टेक केअर टू प्रिव्हेंट द ट्रान्समिशन ऑफ द मायक्रोऑर्गॅनिझम्स फ्रॉम द सोर्स म्हणजे जो आजारी पेशंट आहे, खूप पीडित पेशंट आहे, जसा HIV आणि ट्युबरक्युलोसिसचा पेशंट आहे, फ्रॉम द सोर्स, त्याला काय बोलणार, सोर्स ऑफ इन्फेक्शन. ओके, टू द न्यू पेशंट. जर वॉर्डमध्ये कुठला तरी नवीन आजाराचा पेशंट आला आहे तर त्याच्याकडे जाऊ नये म्हणून नर्सनी काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. बाय डायरेक्ट अँड इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट. डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे काय, हँड टू हँड. तुम्ही या पेशंटचं BP घेतलं, ट्युबरक्युलोसिसच्या पेशंटचं, परत ते तसेच हात घेऊन तुम्ही नवीन पेशंटकडे गेलात तर काय होणार, ट्रान्समिशन होणार. ठीक आहे. सो डायरेक्ट, त्याला बोलणार डायरेक्ट ट्रान्समिशन. इनडायरेक्ट ट्रान्समिशन म्हणजे काय, जे तुम्हाला दिसून येत नाहीये पण ते ट्रान्समिशन होतंय, म्हणजे डायरेक्ट हवे थ्रू. किंवा पेशंट खोकतोय आणि त्याच्या बाजूलाच तुम्ही नवीन पेशंटला झोपवलेत तर त्या पेशंटला हवेतून त्या तिकडे ट्रान्समिशन होणार. मग तुम्ही काय केलं पाहिजे, जो पेशंट खोकतोय त्याला सांगितलं पाहिजे मास्क यूज करा. ठीक आहे. सो याला बोलतात डायरेक्ट अँड इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट टू प्रिव्हेंट मल्टिप्लिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. यामुळे काय होणार, जर तुम्ही इकडून तिकडे ट्रान्समिट केले त्यामुळे काय होणार, मल्टिप्लिकेशन होणार, ऑर्गॅनिझम्स वाढून जाणार. ठीक आहे. सो पहिलं प्रिन्सिपल काय आहे बेड मेकिंगचं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर फाउंड एव्हरीवेअर. मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय असतात, सगळीकडे आहेत पसरलेले, जिथे वॉर्डमध्ये, पूर्ण हॉस्पिटलमध्ये जिथे आजाराचे पेशंट आहेत. ठीक आहे. सो बेड मेकिंगचं प्रिन्सिपल पहिलं, microorganisms are found everywhere on patient's skin, articles used by patient and in the environment. And in the environment. So nurse should prevent transmission of microorganisms from the source to the new patient by direct and indirect contact. ओके, हे पहिलं प्रिन्सिपल आहे बेड मेकिंगचं. ठीक आहे. याला अनुसरून तुम्हाला वेगवेगळ्या स्टेप्स करायचे आहेत. ठीक आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर फाउंड एव्हरीवेअर, सगळीकडे पसरलेले आहेत, ऑन पेशंट स्किन, आर्टिकल्स यूज बाय द पेशंट अँड इन द एन्व्हायरमेंट. ओके, पूर्ण वातावरणात पसरलेले आहेत. द नर्स शुड प्रिव्हेंट दिस ट्रान्समिशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स फ्रॉम द सोर्स. सोर्स म्हणजे जो इन्फेक्टेड पर्सन आहे, जो खूप ट्युबरक्युलोसिस फॉर एक्झाम्पल, किंवा HIV पेशंट आहे, टू द न्यू पेशंट, कुठलाही न्यू पेशंट जो साधा फीवरचा पेशंट आलेला असेल, सो यांच्याकडे जाणार ते विषाणू बाय डायरेक्ट अँड इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट. सो हे प्रिव्हेंट करण्यासाठी नर्सनी काय केलं पाहिजे. सो पहिली स्टेप आहे यामध्ये, द नर्स वॉश हर हँड्स बिफोर अँड आफ्टर द बेड मेकिंग.
नर्सनी काय केलं पाहिजे, या प्रिन्सिपल, हे जे प्रिन्सिपल आहे हे हे टाळण्यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे बेड मेकिंग करताना. सो पहिलं काय, तुम्हाला हँड वॉशिंग करायचं आहे. ओके, द नर्स वॉश हर हँड्स बिफोर अँड आफ्टर बेड मेकिंग. बेड मेकिंगच्या पहिले आणि बेड मेकिंगच्या नंतर हँड वॉशिंग करणं गरजेचं आहे. हे पहिलं या प्रिन्सिपलच्या अंडर एक स्टेप येते. ठीक आहे, लिहून टाक. बेड मेकिंगच्या आधी आणि बेड मेकिंगच्या नंतर हँड वॉशिंग करणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्टेप आहे बेड क्लोथ्स आर चेंज फ्रिक्वेंटली टू एन्श्युअर क्लीनलीनेस. जे बेडवरचे बेडशीट्स आहेत ते डेली चेंज केले पाहिजे. ओके, सो हे सेकंड ह्याच्या खालीच येणार, डेली चेंज द बेडशीट्स. नेक्स्ट यामधला पॉइंट आहे while removing the linen care should be taken not to drop on the floor. जेव्हा तुम्ही एखाद्या बेडवरचे पूर्ण बेडशीट काढताय ते असं झटकायचे नाहीयेत किंवा असे काढून डायरेक्ट काढून खाली फ्लोअरला टाकायचे नाहीयेत. एक लॉन्ड्री बॅग अवेलेबल असते बॉर्डमध्ये, त्या लॉन्ड्री बॅगमध्येच गेले पाहिजेत. ठीक आहे, सो काय करायचं आहे, बेडशीट झटकायची नाही आहे आणि डोंट थ्रो ऑन द फ्लोअर. ओके, जमिनीवर टाकायचे नाही आहे, कारण त्यावरती सर्व काय असणार आहे, किटाणू असणार आहेत, त्यामुळे ती डायरेक्ट जमिनीवर टाकायची नाही आहे. ही थर्ड स्टेप झाली. ठीक आहे, राईट डाऊन. while removing bed linen care should be taken not to drop on the floor. जमिनीवर टाकू नये आणि झटकू नये. नेक्स्ट स्टेप आहे ड्राय डस्टिंग, रेज द डस्ट, डॅम्प डस्टिंग रिकमेंडेड. जेव्हा बेड मेकिंग करताना तुम्ही डस्टिंग करता तर ती ड्राय डस्टिंग नाही करायची. ड्राय डस्टिंगने काय होणार, अजून ते धूळ उधळणार. जेव्हा तुम्ही ड्राय ह्याच्यावर झाडूने मारता तेव्हा ती काय होणार, डस्ट अजून उधळते. ठीक आहे, तसंच तुम्ही जेव्हा बेड मेकिंग करताना डस्टिंग करता तेव्हा ड्राय डस्टिंग नाही करायचे, डॅम्प डस्टिंग करायचे, म्हणजे ओल्या कपड्यांनी पुसायचंय बेड. ठीक आहे, सो राईट डाऊन. ड्राय डस्टिंग रेज द डस्ट, डॅम्प डस्टिंग इज रिकमेंडेड. नेक्स्ट, since the mattresses, pillows, blanket, rubber sheets are not washed and sterilized ordinarily, the patients are protected from the contact of them washable covers. आपण जे बेड आहेत म्हणजे गाद्या आहेत किंवा उषा आहेत, ब्लँकेट्स आहेत, हे रेग्युलरली वॉश करू शकत नाही. ठीक आहे, सो जे मॅट्रेसेस आहेत, मॅट्रेस म्हणजे गाद्या, तो त्यांना वॉशेबल कवर लावायचे, कारण पेशंट युरिन पास करत असतात, त्यांना ब्लिडिंग वगैरे होत असतं, जखमा असतात. सो त्यामुळे त्या गाद्यांची कवरं असतात ती खराब होतात. ओके, आणि आपण त्या रेग्युलर वॉश करू शकत नाही. सो या जे पिलो आणि गाद्या आहेत त्यांना वॉशेबल कवर टाकायचे. ठीक आहे, सो यूज वॉशेबल कवर्स टू प्रोटेक्ट देम. ओके, वॉशेबल कवर्स आर यूज फॉर पिलो अँड मॅट्रेसेस फॉर प्रोटेक्शन. ठीक आहे, नेक्स्ट आहे द नर्स कीप अ रिझनेबल डिस्टन्स फ्रॉम द पेशंट्स फेस टू प्रिव्हेंट ड्रॉपलेट इन्फेक्शन. नर्सने एका ठराविक अंतरावर पेशंटपासून दूर उभं राहायचंय. ओके, जेणेकरून ते ड्रॉपलेट इन्फेक्शन होणार नाही. बोलताना, पेशंट कफिंग करताना आपल्या अंगावर त्याचं ड्रॉपलेट इन्फेक्शन होणार नाही, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एक ठराविक डिस्टन्स मेंटेन करायचं आहे नर्स आणि पेशंटच्या मध्ये. ठीक आहे, काय, द नर्स कीप अ रिझनेबल डिस्टन्स फ्रॉम द पेशंट फेस टू प्रिव्हेंट ड्रॉपलेट इन्फेक्शन. ओके, ड्रॉपलेट इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी एक रिझनेबल डिस्टन्स ठेवायचं आहे पेशंट्समध्ये, पेशंटच्या फेसमध्ये आणि तुमच्यामध्ये. ठीक आहे, राईट डाऊन.
Keep a reasonable distance from the patient face to prevent droplet infection. हे सर्व पहिल्या प्रिन्सिपलच्या अंडर आहे, याच प्रिन्सिपलच्या अंडर आहे. Clean an area where there is a less number of organisms before cleaning the area where there is a numerous organisms. जेव्हा तुम्ही डस्टिंग करता तेव्हा काय केलं पाहिजे, क्लीन एरियापासून अनक्लीन एरियापर्यंत गेलं पाहिजे डस्टिंग. म्हणजे डोक्याची साईड ही क्लीन असते मोस्टली आणि पायाकडची साईड काय असते, अनक्लीन असते. कारण पेशंट सगळीकडे फिरून आलेला असतो आणि परत बेडवर झोपलेला असतो. सो पायाकडची बाजू जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी भरलेली असते. सो तुम्ही जेव्हा डस्टिंग करता तेव्हा काय करायचंय, फ्रॉम क्लीन एरिया टू अनक्लीन एरिया डस्टिंग करायचंय. म्हणजे पेशंटचा जो डोक्याची बाजू आहे तिथपासून सुरुवात करायची आहे, त्यानंतर पायाकडची बाजू सुरुवात करायची आहे. ठीक आहे. सो क्लीन अन एरिया वेअर देर इज अ लेस नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स बिफोर क्लिनिंग अन एरिया वेअर देर इज अ न्यूमरस ऑर्गॅनिझम्स. Next, the linens removed from isolation unit are disinfected first before they are sent to laundry. आपण हे सर्व बेडशीट्स असतो ते काढलेल्या बेडशीट्स असतात ते आपण काय करतो, लॉन्ड्रीमध्ये पाठवतो. पण आयसोलेशन जे वॉर्ड आहेत, आयसोलेशन म्हणजे काय, जे ट्युबरक्युलोसिस किंवा HIV पेशंटला ठेवलेले जे रूम्स असतात, म्हणजे त्यांना एका स्पेशल रूममध्ये ठेवलं जातं. सर्व पेशंटपासून वेगळं ठेवलं जातं कारण पूर्ण सर्व पेशंटना इन्फेक्शन होऊ नये म्हणून. ठीक आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये एक आयसोलेशन रूम असतो. म्हणजे एखाद्या इन्फेक्टेड पेशंट असेल, स्किनच्या आजाराचा पेशंट असेल, त्याला एका आयसोलेशन रूममध्ये ठेवलं जातं. सो या आयसोलेशन रूमचे चादरी जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा त्या चादरी लॉन्ड्रीमध्ये पाठवायच्या आधी तुम्हाला त्या डिसइन्फेक्ट करायच्या आहेत. म्हणजे डिसइन्फेक्ट बाय हायपोक्लोराइड सोल्युशन, एखाद्या केमिकलमध्ये तुम्हाला डिसइन्फेक्ट करायचं आहे बुडवून, त्यानंतर तुम्हाला लॉन्ड्रीमध्ये पाठवायचं आहे. ठीक आहे. कारण ते सर्व चादरीमध्ये ते मिक्स करू शकत नाही. एखाद्या घाणेरडी चादर आपण सर्व चादरीमध्ये मिक्स करतो का, जे आपण पाय पुसणं आहे घरामध्ये ते आपण नेहमीच्या कपड्यामध्ये वापरतो का, धुतो का, नाही. मग तसंच आहे की आयसोलेशन वॉर्डमधले ज्या चादरी आहेत त्या पहिल्या तुम्हाला काय करायचं आहे, डिसइन्फेक्ट करायचं आहे. डिसइन्फेक्ट करणं म्हणजे काय, काय बोलतात त्याला, निर्जंतुक करणं. ठीक आहे. निर्जंतुक त्याच्यासाठी वेगवेगळे केमिकल्स अवेलेबल असतात वॉर्डमध्ये. पहिलं आहे सोडियम हायपोक्लोराईड. हेच मोस्टली सगळीकडे वापरलं जातं. सोडियम हायपोक्लोराईडमध्ये बुडवले जातात कपडे आणि त्यानंतर ते लॉन्ड्रीमध्ये पाठवले जातात. ठीक आहे. सो लिनन्स रिमूव्ह फ्रॉम द आयसोलेशन युनिट आर डिसइन्फेक्ट फर्स्ट. लिनन remove from the isolation unit, disinfect first and then send to laundry. जेव्हा आयसोलेशन वॉर्ड मधल्या चादरी बदलतो तेव्हा त्या पहिल्या काय, डिसइन्फेक्ट केल्या पाहिजे, निर्जंतुकीकरण केलं पाहिजे आणि त्यानंतर लॉन्ड्रीमध्ये पाठवल्या पाहिजेत. And the last point in this principle, the nurses suffering from respiratory infection should not attend the patient. ज्या सिस्टरांना खोकला किंवा सर्दी झालेली आहे त्यांनी पेशंटला अटेंड करायचं नाही. ओके. सो हे लास्ट प्रिन्सिपल, या प्रिन्सिपलच्या अंडर लास्ट पॉइंट आहे. द नर्स सफरिंग फ्रॉम रेस्पिरेटरी इन्फेक्शन, एक्झाम्पल कफ अँड कोल्ड, शुड नॉट बी अटेंड द पेशंट. अशा सिस्टरांनी पेशंटला अटेंड करायचं नाहीये. ठीक आहे. सो हे सर्व पॉइंट्स मी सांगितले कोणत्या प्रिन्सिपलच्या अंडर, या प्रिन्सिपलच्या अंडर. समजलं. कारण आपण सर्व इन्फेक्शनशी रिलेटेड आपण हे पॉइंट बघितले. पहिलं काय, हँड वॉशिंग करणं आहे. त्यानंतर काय घेतला पॉइंट, बेड क्लोथ्स चेंज फ्रिक्वेंटली, डेली चेंज करायचे बेडशीट. while you are removing the bed linens, care should be taken not to drop on the floor. Then linen should shake and dusting, dry dusting, raise the dust, damp dusting is recommended. Then mattresses, pillows are not washed daily, so
The patients are protected from a contact with them by a washable covers. Okay, यांना washable covers टाकायचे. The nurse keep a reasonable distance from the patient face to prevent a droplet infection, and clean an area where there is a less number of organisms before cleaning the area where there is a numerous organisms. And the next point is the linen should remove from isolation unit, disinfect first and then send to laundry. The nurses suffering from respiratory infection should not attend the patient. So हे सर्व point आले first principle च्या under. Next principle. Second principle, safe and comfortable bed ensure sleep, rest and prevent several complications several complications in bedridden patients. So second principle आहे safe and comfortable bed ensure rest, sleep and prevent several complications in a bedridden patient. आपल्याकडे बेशुद्ध अवस्थेतील पेशंट पण असतात. ओके, जे खूप दिवस खूप महिन्यापर्यंत आपल्याकडे असतात. सो या पेशंटना आपल्याला सेफ आणि कम्फर्टेबल बेड दिला पाहिजे, त्यांना चांगली झोप लागण्यासाठी किंवा त्यांना रेस्ट मिळण्यासाठी किंवा त्यांचं सेव्हरल कॉम्प्लिकेशन्स पासून त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला सेफ अँड कम्फर्टेबल बेड द्यायचं आहे. हे आहे सेकंड प्रिन्सिपल. सो या सेकंड प्रिन्सिपलच्या अंडर आपल्याला काही पॉईंट्स बघायचे आहेत. तुम्हाला बेड मेकिंग करताना काय काय काळजी घ्यायची आहे. द बॉडी एक्झर्टेड अनइवन प्रेशर अगेन्स्ट द मॅट्रेस. जेव्हा आपण झोपतो एखाद्या गादीवर, ती गादी खाली दाबली जाते, म्हणजे आपल्या बॉडीचं सर्व प्रेशर त्या गादीवर पडतं. ठीक आहे. सो द प्रेशर इज अ ग्रेटर ओव्हर अ बोनी प्रॉमिनन्स. जे आपले बोनी प्रॉमिनन्स आहेत, म्हणजे बोनी एरिया, जसं आपला शोल्डरचा भाग आहे किंवा हा एल्बोचा भाग आहे किंवा आपला माकड हाड आहे आपला अँकल आहे. सो हे जे बोनी पार्ट्स आहेत त्यावरती प्रेशर जास्त पडतं, त्यामुळे तिथे बेडसर होण्याचे, जखमा होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ओके. सो द लम्प्स and creases in the beds can cause the bed sore due to friction between skin and the mattresses or wrinkles on the sheet. जेव्हा आपण बेडशीट घालतो तेव्हा त्याला घड्या पडलेल्या नाही पाहिजेत. ओके, एकदम ताट बेडशीट घातली पाहिजे जिथे असं एकही व्रिंकल नाही आलं पाहिजे. ठीक आहे. आणि पहिल्या जेव्हा पूर्वीच्या काळी गाद्या होत्या त्या कसल्या होत्या, कापसाच्या गाद्या होत्या, त्यामुळे त्याचे काही काळांनी त्याचं काय व्हायचे, असे गठ्ठे गठ्ठे व्हायचे जमा. ओके. सो त्यांनी या प्रिन्सिपलच्या अंडर लिहिलंय की लम्प्स अँड ट्रेसेस ऑन द बेड्स कॅन कॉज, म्हणजे जेव्हा तुम्ही कॉटनच्या कापसाच्या गाद्या वापरता तेव्हा ते एका ठिकाणी गोळा झालेला असतो, कापूस सारखा भिजून ते काय होतं, गोळा होतो एका ठिकाणी, आणि ते त्यामुळे काय होतं, त्या पेशंटला, त्याच्यावर झोपणाऱ्या माणसाला त्याच्यामुळे त्रास होतो. जेव्हा आपल्या अंगाखाली काहीतरी असं चादरीत पूर्ण गठ्ठा करून आपण त्याच्यावर झोपलं असं तर आपल्याला कम्फर्टेबल झोप लागेल का? नाही. ठीक आहे. त्याचप्रमाणे पेशंटच्या बाबतीत असतं. सो बॉडी एक्झर्टेड अनइवन प्रेशर अगेन्स्ट द मॅट्रेसेस, द प्रेशर इज ग्रेटर ओव्हर द बॉडी प्रोमिनन्स. So lumps and creases in the beds can cause bed sore due to friction between
स्किन अँड मॅट्रेसेस. ओके, सो या लम्प्समुळे काय होतं, आपल्या स्किन, आपली जी त्वचा असते आणि गादी यामध्ये काय होतं, घर्षण होतं. ठीक आहे, आणि ते घर्षण झाल्यामुळे काय होतं, बेड जखमा होतात शरीराला. ठीक आहे. देअरफॉर द नर्स शुड टेक केअर टू मेक द बेड स्मूथ अँड अनव्रिंकल. ओके, सो पहिलं प्रिन्सिपलच्या सेकंड प्रिन्सिपलच्या अंडर नर्सनी काय काळजी घेतली पाहिजे, द नर्स शुड टेक केअर टू मेक द बेड स्मूथ. ओके, सो नर्स शुड टेक केअर टू मेक द बेड स्मूथ अँड अनव्रिंकल, म्हणजे कुठलीही घडी नाही पडली पाहिजे. ठीक आहे, बेडवर चादर घालताना त्याची घडी कुठली पडली नाही पाहिजे अंगाखाली. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज पुल द बॉटम शीट टाइटली सो दॅट देअर आर नो व्रिंकल्स. आपण जेव्हा चादर घालतो तेव्हा पहिले डोक्याकडच्या बाजूला चादर खाली टाकतो गादीच्या. ठीक आहे, दोन्हीकडे टाकल्यानंतर ते आपण चादर व्यवस्थित खेचून घेतो आणि पायाकडच्या बाजूला टाकतो. सो जेव्हा आपण पायाकडच्या बाजूला फोल्ड खाली टाकत असतो चादर, तेव्हा ते काय करायचे, चादर व्यवस्थित खेचून घ्यायची, पूर्ण गादीवर व्यवस्थित रिंकल नाही आल्या पाहिजे अशा प्रकारे टाईटली खेचून घ्यायची आहे. ठीक आहे. द लिनन इज टक इनफ अंडर द मॅट्रेसेस. हे जे चादरी आहेत त्या व्यवस्थित गादी खाली टक केल्या पाहिजे, जेणेकरून ते गादीवरची चादर सरकली नाही पाहिजे. ओके, पेशंट जेव्हा पोझिशन इकडून तिकडे चेंज करत असतो तेव्हा ती सरकली नाही पाहिजे. कीप इट फिक्स्ड, टाईट अँड स्मूथ. इट इज टक इन वन साइड अँड टाइटन ऑन द अनदर साइड. ओके, एका साईडला आपण जर चादर टाकली आहे गादी खाली, तर दुसऱ्या साईडला टाकताना ती व्यवस्थित खेचून घेतली पाहिजे. ठीक आहे. While tightening the sheets, do not alter the shape of mattresses. जेव्हा आपण खूपच टाईट करतो तेव्हा काय होतं, जे कॉर्नरचा मॅट्रेसचा शेप असतो तो चेंज झालेला असतो. सो एवढं पण टाईटने टक करायचे की तुमचं मॅट्रेसचा गादीचा जो आकार आहे तो चेंज होईल. ठीक आहे. नेक्स्ट इज टर्निंग द मॅट्रेस अँड पिलोज, कीप द एअर अँड दस कीप द फ्रेश अँड सॉफ्ट. जेव्हा खूप दिवसापासून गाद्या उलट्या सुलट्या केलेल्या नसतात तेव्हा काय होतं, ते त्या पूर्ण अशा चेपून जातात. ठीक आहे. सो काय करायचं, टर्निंग द मॅट्रेसेस अँड पिलोज. काही कालांतराने त्या मॅट्रेसेस आहेत, गाद्या आहेत, त्या टर्न करायच्या आहेत. ठीक आहे, खालची बाजू वरती आणि वरची बाजू खाली. वेट लिनन शुड नॉट रिमेन ऑन द बेड. काही पेशंट, बेशुद्ध अवस्थेतल्या पेशंटना काय होतं, कळत नाही की तुम्ही काही युरिन पास करतायत, स्टूल पास करतायत. सो अशा पेशंटमध्ये खाली चादर ओली राहिली नाही पाहिजे. जर खाली चादर ओली राहिली तर तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढणार. ठीक आहे, ओलसर ठिकाणी जीवाणूंची जास्त वाढ होते. सो जेव्हा आपण बेडशीट चेंज करतो तेव्हा चेक करायचे खाली ओलं आहे की नाही. प्रत्येक 2 आवरली 3 आवरली बेशुद्ध पेशंटमध्ये आपण बेडशीट चेक करायची. का, तर ती ओली राहू नये म्हणून. ऑलरेडी आपण कॅथेटर करतोच बेशुद्ध अवस्थेतल्या पेशंटना, पण कधी कधी कॅथेटर निघतं. ओके, किंवा लिकेज झालेलं असतं. सो हे सर्व गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागतात आवरली. ठीक आहे. सो वेट लिनन शुड नॉट रिमेन ऑन द बेड. ओके, हे पण या प्रिन्सिपलच्या अंडर आहे. देन डेली डस्टिंग शुड बी डन टू रिमूव्ह एनी पिलिंग ऑन और सीड्स that are adheres to the paid linens of the bedridden patients, which may cause discomfort to the patient. काही पेशंटमध्ये काय होतं, ते जेव्हा खातात किंवा काही फ्रूट्स वगैरे खातात तर त्याच्या बिया किंवा त्याची सालं ते बेडवरच पडलेली असतात. सो जेव्हा तुम्ही पेशंटची काळजी घ्यायला जाता तेव्हा बेडवरती काही असेल पडलेलं अन्नाचे कण किंवा सीड्स फ्रूटच्या, त्या झटकायच्या आहेत, जेणेकरून त्या पेशंटला अंगाच्या खाली जाऊन त्यांना डिस्कम्फर्ट वाटणार नाही. ठीक आहे. इफ द पेशंट इज इन बेड फॉर लॉंग टाइम, टाईट अपर बेडिंग मेक कॉज ऑफ फूड ड्रॉप्स. जेव्हा पेशंट बेशुद्ध अवस्थेत असतो, आपण वरची जी त्याच्या अंगावरची बेडशीट टाकतो तेव्हा काय होतं, जेव्हा तुम्ही टाईटली खालची बाजू टक करता पायाकडची, तेव्हा काय होतं, त्याचे जे पाय असतात ते या प्रकारे असे वाकले जातात. ओके, आणि पेशंट आपल्याला सांगू शकत नाही कारण तो बेशुद्ध अवस्थेत आहे. त्यामुळे जेव्हा बेडवरची अंगावरची टॉपशीट आहे ती तुम्ही खाली जेव्हा टक करता तेव्हा ती लूजली टक करायची.
ठीक है, टू प्रिव्हेंट फूड ड्रॉप. मेक अ पिलो और ब्लँकेट ऑन द फूड साइड. ते फूड ड्रॉप होऊ नये म्हणून पायाच्या खाली काय करायचंय, तुम्हाला 2 किंवा 3 गाद्या ठेवायच्या. त्याच्यानंतर ती चादर खाली टक करायची. तर खाली पायाच्या खाली जेव्हा तुम्ही पिलो ठेवता तर काय होणार, पाय जसेच्या तसे राहणार. ठीक आहे. सो हे सर्व काय आहे, या प्रिन्सिपलच्या अंडर आपण बघितलं. ठीक आहे. सेफ अँड कम्फर्टेबल बेड एन्श्युअर स्लीप, रेस्ट अँड प्रिव्हेंट द सेव्हरल कॉम्प्लिकेशन्स इन द बेडरिडन पेशंट. ओके, या प्रिन्सिपलच्या अंडर काय काय बघितलं तुम्ही, व्रिंकल्स नाही पाहिजेत बेडशीटवरती. ओके, जेव्हा तुम्ही चादर अंथरता तेव्हा, आणि तुम्ही एका साईडला तुम्ही टक करता आणि दुसऱ्या साईडला अपोजिट साईडला काय करायचं आहे, व्यवस्थित खेचून घेऊन टक करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर सॉइल्ड बेडशीट किंवा वेट बेडशीट बेडवर नाही राहिली पाहिजे, पेशंटच्या अंगाखाली नाही राहिली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही बेडरिडन पेशंट म्हणजे अनकॉन्शियस पेशंटची बेडवरचं टॉपिंग करता, टॉप बेडशीट घालता, तेव्हा ती टाईटली टक नाही केली पाहिजे. ठीक आहे. सो हे सर्व पॉईंट कशामध्ये येतात, या प्रिन्सिपलच्या अंडर. नेक्स्ट थर्ड प्रिन्सिपल काय आहे, गुड बॉडी मेकॅनिक्स मेंटेन द बॉडी अलाइनमेंट अँड प्रिव्हेंट फटीग. गुड बॉडी मेकॅनिक्स maintain the body alignment and prevent fatigue. जर आपण बेड मेकिंग करताना व्यवस्थित बॉडी मेकॅनिक्स वापरले तर काय होतं, आपल्या बॉडीचं पोश्चर असतं, गेस्चर आहे ते व्यवस्थित राहतं आणि आपल्याला जास्त थकवा पण येत नाही. सो हे प्रिन्सिपल स्टाफ नर्ससाठी आहे जे बेड मेकिंग करतात. ओके, गुड बॉडी मेकॅनिक्स मेंटेन द बॉडी अलाइनमेंट अँड प्रिव्हेंट फटीग. आपल्याला एकाच पेशंटची बेडशीट चेंज करायची नसते. वॉर्डमध्ये 100 पेशंट असतात, 50 पेशंट असतात, या सर्वांची बेडशीट आपल्याला चेंज करायची असते. सो हे एवढ्या सर्वांची बेडशीट चेंज करताना तुम्हाला थकवा नाही आला पाहिजे आणि तुमचं बॉडी पोश्चर चेंज नाही झाला पाहिजे, व्यवस्थित राहिला पाहिजे, कारण आपल्याला सतत वाकून आपल्याला बॅकएक होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. सो थर्ड प्रिन्सिपल त्यासाठी आहे. त्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे, द ॲक्शन ऑफ थर्ड प्रिन्सिपल, द स्टॅबिलिटी ऑफ द बॉडी इज assured by keeping the center of gravity over the base when the base is wide. जेव्हा तुम्ही उभं राहता, जेव्हा तुम्ही असं व्यवस्थित दोन्ही पाय चिटकून उभं राहता तेव्हा तुमचा बॅलन्स जातो. ठीक आहे. सो तुम्ही जेव्हा बेड मेकिंग करताना उभं राहता बेडच्या बाजूला तेव्हा दोन्ही पायामध्ये ठराविक डिस्टन्स ठेवलं पाहिजे, ज्यामुळे तुमचा बॅलन्स जाणार नाही, तोल जाणार नाही. ठीक आहे. सो कीप द डिस्टन्स बिटवीन टू लेग्स. Okay, while during this procedure, bed making procedure. Next, the nurse, the nearer to the center of the gravity weight is held and less is strain produced. For example, while opening the linen, it should be placed on the edge of the bed. जेव्हा तुम्ही बेड मेकिंग करता तेव्हा तुम्ही जी चादरीची घडी आहे ती पहिली काठावर ठेवायची आहे. ठीक आहे. एकदम पुढे ठेवली तर तुम्हाला जास्त वाकावं लागणार. ठीक आहे. बेडशीट कुठे ठेवायची, तुम्हाला बेडच्या काठावर ठेवायची आणि तुम्हाला जास्तीत जास्त जवळ जायचं आहे. जेव्हा तुम्हाला हेडच्या बाजूचं बेड मेकिंग टक करायचं आहे चादर, तेव्हा तुम्ही तिकडे जवळ जाऊन करायची, नाहीतर तुम्ही एवढं लांब उभं राहून तिथे पुढे असं टक चादर अशी गादीखाली टाकताय तर तुम्हाला काय होणार, बॅकला स्प्रेन येणार. ओके, चमक भरणार. सो तुम्ही जेव्हा बेडशीट टाकता तेव्हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मेंटेन करायची आहे. तुमच्या पायामध्ये व्यवस्थित डिस्टन्स असलं पाहिजे आणि जिथे तुम्ही बेडशीट टाकताय तिथे जाऊन त्याजवळ जाऊन तुम्हाला बेडशीट टक करायची आहे. ठीक आहे. आणि बेडशीट तुम्हाला गादीच्या
काठावर ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला जास्त वाकावं लागणार नाही. ठीक आहे. While tucking the sheets under the mattress, flexing is done in the knees and the hips. तुम्हाला कमरेमध्ये वाकायचं नाहीये. जेव्हा तुम्ही बेडशीट टक करायला जाता गादीच्या खाली, तेव्हा तुम्हाला कमरेमध्ये नाही वाकायचं, तुम्हाला नी मध्ये वाकायचं. ओके, असं. ठीक आहे. जेणेकरून तुमच्या कमरेवरती जास्त भार येणार नाही. ओके, पायात हिप वरती आणि नी वरती जोर द्यायचा आहे. ठीक आहे. गुडघ्यावरती गुडघ्यामध्ये बेंड करायचे. While placing the linen on the bed and tucking them under the mattress, face of direction of work and move with the work rather than twisting. Okay, जे ज्या साईडला तुमचं हाताचं मुवमेंट चाललेलं आहे, ज्या साईडला तुमचं पोझिशन चादर बदलण्याची चाललेली आहे, तिथेच फेस करून तुम्हाला ती पोझिशन कॅरी करायची. ओके, सो हे सर्व ऍक्शन कशाच्या अंडर आहेत? थर्ड प्रिन्सिपल, good body mechanics maintain the body alignment and prevent fatigue. Okay, then fourth principle is systemic way of functioning save time, energy and material. Save time, energy and material. सो जेव्हा तुम्ही सिस्टमिक वेनी बेड मेकिंग करता, तेव्हा तुमचा टाइम वाचतो, तुमची ऊर्जा वाचते आणि तुमचं मटेरियल जे यूज करायचं असतं तेही वाचतं. ठीक आहे. सो हे फोर्थ प्रिन्सिपल आहे. या फोर्थ प्रिन्सिपलच्या अंडर तुमचे काय काय नर्सिंग ऍक्शन येणार? असेंबल all the articles are arranged them conveniently before starting the procedure. कुठलीही ही बेड मेकिंगची प्रोसिजर स्टार्ट करण्याआधी तुम्हाला तुमची ट्रॉली रेडी करून घ्यायची, जेणेकरून तुमचा टाइम वाचेल. ओके, जर तुम्ही एक एक चेंज करायला गेलात, आता बेडशीट टाकली आहे, आता तुमच्याकडे रबर शीट नाहीये, ती कुठेतरी दुसरीकडे ठेवली आहे, तर तुम्हाला तेवढं तिथपर्यंत परत जावं लागेल, ते घेऊन यावं लागेल. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही बेड मेकिंग प्रोसिजर करता, तर तुम्ही सर्व आर्टिकल्स बेडच्या साईडला रेडी ठेवायचे. ठीक आहे. असेंबल ऑल द आर्टिकल्स, अरेंज देम कॉन्व्हिनियंटली बिफोर स्टार्टिंग द बेड मेकिंग. अरेंज द लिनन इन रिव्हर्स ऑर्डर टू यूज. नेक्स्ट पॉइंट काय आहे? अरेंज द लिनन इन द रिव्हर्स ऑर्डर. जे लिनन आहे हे रिव्हर्स ऑर्डर मध्ये लावायचे. रिव्हर्स ऑर्डर म्हणजे काय? जे पिलो आहे ती तुम्हाला शेवटला यूज होणार आहे, उशी तुम्हाला शेवटला गादीवर ठेवायला लागणार आहे, सो ती सर्वात खाली ठेवायची. त्यानंतर ब्लँकेट, त्यानंतर टॉपशीट. टॉपशीट म्हणजे अंगावर घालण्याची चादर, ती ठेवायची. त्यानंतर रबर शीट, त्यानंतर बेडशीट. ओके, सो या प्रकारे रिव्हर्स ऑर्डरने ठेवायचे. जे बेडशीट आहे ती तुम्हाला सर्वात पहिली लागणार आहे, त्यामुळे ती सर्वात वरतीच आली पाहिजे. ओके, या प्रकारे क्रमाने या वस्तू ठेवायच्या आहेत, म्हणजे रिव्हर्स ऑर्डर. त्याला बोलणार रिव्हर्स ऑर्डर, कारण पिलो सर्वात लास्टला लागणार आहे, ती सर्वात खालीच आली पाहिजे. जेव्हा तुम्ही ट्रॉली लावता तेव्हा ही रिव्हर्स ऑर्डरने, जेव्हा मी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये दाखवेन. सो अरेंज द आर्टिकल्स आणि अरेंज द लिनन इन रिव्हर्स ऑर्डर. ओके, हे नेक्स्ट पॉइंट आहे याचा. नेक्स्ट, फिनिश वन साइड ऑफ द बेड बिफोर गोइंग टू द अपोजिट साइड. तुम्ही जर राईट साईडला उभं राहिलेत बेडच्या, तर ती साईड पहिली फिनिश करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही बेडशीट टाकून घ्यायचे वरती आणि खाली पण टक करायचे. ओके, सो दोन्ही आणि मधली बाजू टक करायचे. सगळी हे झाली ही साईड कंप्लीट की तुम्हाला दुसऱ्या साईडला जाऊन त्या साईडला ती बेडशीट टक करायची. ओके, सो काय आहे नेक्स्ट पॉइंट? फिनिश वन साइड ऑफ द बेड बिफोर गोइंग टू अपोजिट साइड. While stripping the bed, remove the bed linens one by one. जेव्हा तुम्ही सॉइल्ड बेडशीट काढता, यूज केलेल्या बेडशीट आहेत, पेशंट झोपलेला आहे आणि ती बेडशीट काढताय तुम्ही, सो वन बाय वन काढायचं. पहिलं पेशंटच्या अंगावरची बेडशीट काढायची, नंतर पहिलं ब्लँकेट काढायचं, नंतर बेडशीट काढायची. वन बाय वन काढून ते फोल्ड करून लॉन्ड्री बॅगमध्ये टाकायच्या. ओके, सो सर्व एकदम तुम्ही चादरी ओढायच्या नाहीयेत पेशंटच्या अंगावरच्या. ठीक आहे, वन बाय वन काढायचंय.
The bed sheets are folded in such a way that it can be replaced easily. बेडशीट या प्रकारे फोल्ड करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला ते बेडशीट टाकताना व्यवस्थित टाकता आली पाहिजे. हे फोल्डिंग पण मी तुम्हाला या प्रॅक्टिकल मध्ये शिकवेन कसे फोल्डिंग्स असतात. ठीक आहे. सो हे सर्व फोर्थ प्रिन्सिपलच्या अंडर येतं. ठीक आहे. असेंबल ऑल द आर्टिकल्स ऑन द बेड साइड, म्हणजे सर्व ट्रॉली तुम्हाला पहिली रेडी करून घ्यायची आहे. त्यानंतर अरेंज द बेड लिनन इन रिव्हर्स ऑर्डर. Finish one side of the bed before going to another side, and while stripping the bed, remove one by one bed linen. Okay, remove one by one. Then bed sheet should be folded in such a way that it can be replaced easily. सो हे टोटल 4 प्रिन्सिपल्स आहेत बेड मेकिंगचे, हे लक्षात ठेवायचे. पहिलं प्रिन्सिपल आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, सो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट तुम्हाला टाळायचं आहे. सेकंड प्रिन्सिपल आहे आपल्याला सेफ आणि कम्फर्टेबल बेड द्यायचं आहे पेशंटला. थर्ड प्रिन्सिपल आहे तुमचे स्वतःचे मेकॅनिक्स आहेत, बॉडी मेकॅनिक्स हे चांगले राहिले पाहिजे जेणेकरून तुम्हाला थकवा येणार नाही. फोर्थ प्रिन्सिपल आहे असं सिस्टमिक वेने तुम्हाला बेड मेकिंगची प्रोसिजर करायची आहे की तुमचा टाइम, ऊर्जा वाचेल, टाइम वाचेल आणि मटेरियल ही वाचेल. ओके, हे टोटल 4 प्रिन्सिपल्स आहेत कसले बेड मेकिंगचे. नेक्स्ट आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ बेड. टाइप्स ऑफ बेड. क्लोज बेड, ओपन बेड, थर्ड ऍडमिशन बेड, occupied bed, operation bed, fracture bed, amputation bed, सो हे वेगवेगळ्या टाइप्सचे बेड आहेत. क्लोज बेड म्हणजे आपण या बेडवर पेशंट नाही आहे. ओके, पेशंट येण्यासाठी आधीपासून तयार करून ठेवलेला बेड. ओके, त्याला बोलणार क्लोज बेड. आणि या बेडवरती एक वेगळी बेडशीट टाकून दिली जाते जेणेकरून त्याच्यावर डस्ट बसणार नाही. ओके, परत धूळ वगैरे येऊन बसणार नाही, म्हणून याला बोलतात क्लोज बेड. ओपन बेड, पेशंट कॅज्युअल्टीमध्ये आहे, तुम्हाला सांगितलंय फोन करून की पेशंट येतोय तुमच्या वॉर्डमध्ये, तेव्हा आपण जो बनवून ठेवतो त्याला बोलणार ओपन बेड. ओके, ॲडमिशन आणि ओपन बेड दोन्ही सेम आहेत. ॲडमिशन बेड पण सेम ॲज अ ओपन बेड. ऑक्युपाईड बेड म्हणजे ज्या बेडवर पेशंट आहे आणि त्या पेशंटला तुम्ही बेडवरच ठेवून तुम्ही बेड मेकिंग करताय. ओके, त्याला बोलणार ऑक्युपाईड बेड. ऑपरेशन बेड, पेशंट ऑपरेशनसाठी गेला आहे आणि येणार आहे ऑपरेशन थिएटरमधून, त्यासाठी तयार करून ठेवणारा बेड म्हणून त्याला बोलतात पोस्ट ऑप बेड किंवा ऑपरेशन बेड. फ्रॅक्चर बेड, एखाद्या पायाचं फ्रॅक्चर आहे, हाताचं फ्रॅक्चर आहे, त्याच्यासाठी वेगवेगळे स्टँड ठेवले जातात किंवा वरती असं लटकवण्यासाठी ठेवलं जातं, सो त्याला बोलणार फ्रॅक्चर बेड. ॲम्प्युटेशन बेड, ॲम्प्युटेशन म्हणजे पाय कट करणे किंवा हात कट करणे. ओके, सो हे कट केल्यानंतर पेशंटला थोडासा उंचावटा दिला जातो त्या पार्टला, ऑपरेशनच्या पार्टला, सो त्यासाठी एक स्टँड असतं अवेलेबल वॉर्डमध्ये, सो त्याला बोलणार ॲम्प्युटेशन बेड. ओके, ते बेडवरच ठेवणे त्याला बोलणार ॲम्प्युटेशन बेड. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे बेड आहेत, हे मी
व्हॉट्सअपला ग्रुपला पाठवेन, ठीक आहे, कसे असतात बेड. नेक्स्ट, आर्टिकल्स यूज फॉर बेड मेकिंग. Articles used for bed making. ट्रॉलीवरती आपल्याला फर्स्ट ग्लोव्स, पेअर ऑफ ग्लोव्स, मास्क and cap. Dusting, टॉवेल, डस्ट करण्यासाठी 2 टॉवेल लागणार, और डस्टिंग, डस्टर बोलतात त्याला, डस्टर फॉर डस्टिंग 2, हे 2 लागणार, एक वेट आणि एक ड्राय, ठीक आहे. देन फोर्थ, किडनी ट्रे, और पेपर बैग, सॅव्हलॉन, प्लेन वॉटर. ओके. सो हे सर्व क्लीन करण्यासाठी लागणार आपल्याला, बेड क्लीन करण्यासाठी. त्यानंतर बेडच्या वरती लिनन पाहिजेत, बेडशीट, सो यामध्ये बेडशीट येणार. देन रबर शीट, ड्रॉ शीट, टॉप शीट, ब्लँकेट, पिलो, जेवढ्या गरजेच्या आहेत पेशंटना तेवढ्या पिलो घेणार, ठीक आहे. हे आपल्याला मटेरियल लागणार बेड मेकिंगसाठी. सो प्रत्येक बेड मेकिंगसाठी वेगवेगळं, ऑपरेशन बेडमध्ये फक्त काय आपल्याला हॉट वॉटर बॅग याच्यामध्ये एक्स्ट्रा लागणार, ठीक आहे. आणि जेव्हा ऑपरेशन बेड बनवत असतो तेव्हा त्याच्या बाजूला इमर्जन्सी ट्रॉली ठेवावी लागते, ऑक्सिजन बॉटल रेडी ठेवावं लागतात, ऑक्सिजनचा सिलेंडर तिथे रेडी ठेवावा लागतो. ओके. कारण पेशंट आपल्याकडे येतो जेव्हा ऑपरेशन थिएटरमधून, त्याला ऑक्सिजनची गरज असू शकते किंवा एमर्जन्सी मेडिसिन्सची गरज असू शकते, म्हणून तिथे सर्व एमर्जन्सी ट्रॉली रेडी ठेवावी लागते, ठीक आहे. सो आपण प्रॅक्टिकलच्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे बेड शिकूया, ठीक आहे. कळला आजचा चॅप्टर?